काही 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. कारण तुमचं माध्यम हे निपक्षपाती काम करणारं माध्यम असल्यामुळे प्रिंट मीडिया असो अथवा डिजिटल मीडिया असो, त्यामुळे आपल्याला यासाठी पत्रकार परिषद आहे. काल नागेश अक्कलकोटे की जे माझे निवडणूक प्रतिनिधी होते उमेदवाराचे आणि त्यांच्यावर ACBने ऐन निवडणूक भरात आलेले असताना, मतदानाला 5-6 दिवस राहिलेले असताना त्यांच्या घरी सर्च घेऊन पुन्हा दाखवले. वास्तविक पाहता पूर्वी BNCच्या इंजिनियरनी त्या घराचं व्हॅल्युएशन, नगरपालिकेतल्या परवानग्या हे सगळं झालेलं आहे. त्यांनी पूर्ण माहिती वेळोवेळी ACBच्या चौकशी अधिकाऱ्यांना दिली आहे आणि 20-20 वर्षातली माहिती नोटीस देऊन 4 दिवसात द्या, 2 दिवसात द्या, अशा प्रकारचा एक दबाव वरूनच शासकीय यंत्रणेवर असल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला. आणि हा गुन्हा दाखल व्हायच्या आधी श्री राजेंद्र राऊत यांनी 8 नोव्हेंबरला, बरोबर आहे, आगळगाव येथील सभेमध्ये याचं सुतोवाच केलं की हे दाखल होणार आहे. याचा उघड अर्थ आहे. आठवड्या 10 दिवसापूर्वी श्रीमंताच्या थोरात हे इथं CCTV मध्ये त्यांचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल अधिकाऱ्यावर दबाव आणून केला. त्याच्या आधी जवळगाव भागातील एक राजकीय नेते त्यांच्याही बायको मुलाशी गुन्हा दाखल आणि अक्कलकोटेंच्या बाबतीत सुद्धा. हे कशामुळं तर अक्कलकोटेवर पूर्वी पण नागेश्वर प्राणघातक हल्ला झाला आणि त्याच्यातून खरोखरीच तो नशीब चांगलं म्हणून वाचला. आणि त्या केसमध्ये राऊत यांचे बंधू मुख्य आरोपी असल्यामुळे आणि त्यांना त्याच्यामध्ये आरोपी म्हणून कोर्टानेही ग्राह्य धरल्यामुळे हा राग मनात ठेवून हा सगळं प्रकार चालू. मी पण 30 वर्ष आमदार, मंत्री होतो, पण अशा खालच्या पातळीवर जाऊन मी कधी कुणावर गुन्हे दाखल करण्याचा कधीही यंत्रणेला हाताशी धरून काढीचाही प्रयत्न केला. मी जर त्यावेळेस तसं वागलो असतो यांच्यासारखं हे राजकारणात सुद्धा दिसले नसते. पण मी लोकशाही मानणारा कालही होतो, आजही आणि उद्याही. पण मला हे सगळं का सांगायचं आहे, ही जी बार्शीतली स्वतःचीच गुंडगिरी, स्वतःची दहशत, हा सगळा प्रकार स्वतः करून दुसऱ्यावर आरोप करून नामनिराळं व्हायचा जो प्रयत्न आहे आमचा, तो लोकांपुढे उघड करण्यासाठी मी आपल्या मार्फत हे सांगू इच्छितो. अशाने काही जनता, मतदार फसत नसतो.
समाजासमोर 2 उमेदवार आहेत, अनेक आहेत, त्यापैकी आम्ही दोघं 2 वेगवेगळ्या पक्षाचे आहोत आणि ते लोकांमध्ये गेलेलं आहे. दोघांची चिन्ह आपापल्या प्रयत्नानं पोचण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं होता, पण लोकांची दिशाभूल करणे, संभ्रम करणे हे न शोभणारी गोष्ट, म्हणजे ज्याला फेक नरेटिव्ह नवीन शब्द आता की बघा सोपलच माझा प्रचार करायला लागले, हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न. मी माहिती घेतली आहे, वैरागमधनं 200 लोकांच्या नावावर 600 सिम विकली गेली आणि त्याच्यातून हा सगळा फेक न्यूज, फेक अकाउंट, त्याच्यावरून असा हा जेणेकरून संभ्रम निर्माण होईल असा प्रयत्न विरोधकाकडून चालू आहे. त्याच्यात एक नाव मी बघितलं होतं, काहीतरी अवघड असं काहीतरी दिसत होतं ते जे माझी क्लिप मी एक वाचली, मला एकाने टाकलं होतं. म्हणजे असे कुणाचीही आडनावं वापरून हा सगळा प्रकार चालू आहे. आवाहन आहे की विरोधक अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करतात. पूर्वी सुद्धा 2004ला काहीही कुठंही न भांडण, तंटा किंवा जखम वगैरे असं होण्या एवढं कुठलं भांडण यांच्या बाबतीत झालंच नाही. आणि तरी सुद्धा डोक्याला पट्टी बांधून सगळीकडे सकाळी पेपरमधून ते फोटो लोकांमध्ये प्रसारित केले आणि अशा पद्धतीनं निवडणूक लढवण्याची पद्धत ही त्यांची 2004 साली उघड झाली. आत्ताही माझा जुना व्हिडिओ दाखवून ही आत्ताची ही पद्धत ही त्यांच्या प्रवृत्तीमधलीच एक आहे. आणि मी तरी प्रत्येक सभेत सांगत असतो की सहानुभूती मिळवण्यासाठी हे ग्रस्त कुठल्याही टोकाला जाण्याचा प्रयत्न करतात. उद्या बँडेज सगळ्या अंगाला बांधलं तरी आश्चर्य वाटून घेण्याचं मतदारांनी कारण नाही. फक्त ते खोटं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मागच्या उदाहरणामध्ये पर्यांना दबावात घेऊन त्यांना RTGS करून त्यांच्याकडनं रोख रकमा ह्या करून घेण्यात आलेल्या, त्याची रितसर आम्ही त्या बँकांविरुद्ध तक्रार देत आहोत. आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा उगाच दडपणाखाली येऊन कुणाच्या तरी बेकायदेशीर कृत्यात स्वतःला अडकून घेऊ नये, हेही माझं या निमित्तानं व्यापाऱ्यांना आवाहन आहे आणि बँकेला पण सूचना आहे. या सगळ्या घटना तुमच्या पुढं मुळात आलेल्याच आहेत, पण त्याचा मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणं हे माझं कर्तव्य असल्यामुळं मी आपल्याला नम्रतेनं हे माझं म्हणणं बार्शीकर नागरिकांपर्यंत पोहोचावं, तालुक्यातल्या आणि शहरातल्या, अशी विनंती करतो.